आज शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासमोर दोन प्रश्न आहेत आणि शाळेत पाठवणाऱ्या पालकांसमोर बी दोन प्रश्न आहेत. विद्यार्थ्याचा रेग्युलरचा अभ्यास घ्यायचा की शालेय स्पर्धा परीक्षांचा अभ्यास घ्यायचा. शाळेमध्ये गेल्यानंतर विषय आहेतच, मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे, मॅथ्स आहे, सायन्स आहे, SST आहे, मराठी आहे, हिंदी आहे, इंग्रजी आहे, सामान्य विज्ञान आहे, समाज अभ्यास आहे. या विषयांचा अभ्यास करायचा की त्याबरोबर स्कॉलरशिप, नवोदय, सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा, NMMS ची परीक्षा, MTSC ची परीक्षा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा. हे दोन प्रश्न अगदी हा उभा असलेला विद्यार्थी हेच सांगतोय, मी करू काय? मी स्पर्धा परीक्षा करू की मी रेग्युलरचा अभ्यास करू? नमस्कार, मी प्राध्यापक नवनाथ गीते. आज मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये शालेय स्पर्धा परीक्षांची जागृती आणि शालेय स्पर्धा परीक्षातून विद्यार्थ्यांच्या आयुष्याची आणि भविष्याची पायाभरणी आपण आज करतोय. गेल्या 15 वर्षापासून आपण सातत्याने यामध्ये काम करतोय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रेग्युलरचा अभ्यास करता करता शालेय स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून विद्यार्थी त्याच्या आयुष्यामध्ये त्याची स्वप्न आणि पालकांच्या डोळ्यातील त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करू शकतो. जर आपल्याला आपल्या समोर हे दोन प्रश्न आहेत तर माझं असं म्हणणं आहे आणि माझा असा अनुभव आहे की रेग्युलरचा अभ्यास करता करता आपल्याला शालेय स्पर्धा परीक्षा सुद्धा करणं गरजेचं आहे. विचार करा, विद्यार्थी चौथीत आहे, पुन्हा तो चौथीत येणार आहे का स्कॉलरशिपची परीक्षा द्यायला? आता विद्यार्थी 5वीत आहे, त्याला नवोदयची एवढी चांगली सुंदर संधी आहे. तो 5वीत आहे, त्याला सैनिक स्कूलची एंट्रन्स एक्झाम द्यायला वेळ आहे. पुन्हा तो 5वीत येऊन एंट्रन्स देणार नाहीये आणि म्हणून ज्या इयत्तेमध्ये विद्यार्थी आहे त्या इयत्तेमध्ये त्याला ती स्पर्धा परीक्षा द्यायलाच पाहिजे. आणि म्हणून रेग्युलर बरोबर आपल्याला करता येईल स्पर्धा परीक्षांचा अभ्यास. शालेय स्पर्धा परीक्षा आपल्या भविष्याची उभारणी असल्यामुळे रेग्युलर बरोबर आपल्याला करायचा आहे शालेय स्पर्धा परीक्षांचा अभ्यास. आपल्याला रेग्युलर बरोबर शालेय स्पर्धा परीक्षांचा अभ्यास का करायचा? तर प्रत्येक आईचे, प्रत्येक वडिलांचं स्वप्न आहे, माझी दीदी, माझा भैया हा डॉक्टर व्हायला पाहिजे, हा इंजिनियर व्हायला पाहिजे, IAS ऑफिसर व्हायला पाहिजे, IPS ऑफिसर व्हायला पाहिजे. एवढंच नाही तर IFS फॉरेन कंट्रीज मध्ये अँबॅसेडर म्हणून माझ्या मुलाने काम केलं पाहिजे, माझ्या दीदीने काम केलं पाहिजे. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या आपल्या आर्म फोर्सेस मध्ये देशाची सेवा करण्यासाठी, त्याचबरोबर एक लक्झरियस अशा प्रकारचं लाईफ, उच्च प्रकारचा मान सन्मान, ग्लोरियस अशा प्रकारचं करिअर माझ्या लेकराचं घडलं पाहिजे, अशी प्रत्येक आई वडिलांची, तुमची काय, माझी काय, सर्वांची इच्छा आहे. मग तुम्हा सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे की हे सगळं होण्यासाठी काय लागतं? हे सगळं होण्यासाठी लागतं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास. कुठल्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास लागतो याला? कुठल्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केल्यानंतर माझा मुलगा IFS ऑफिसर होऊ शकतो? कुठल्या स्पर्धा परीक्षेतून माझी दीदी नेव्ही मध्ये ऑफिसर होऊ शकते? कुठल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्यानंतर माझी मुलगी MBBS ला नंबर लागून पुढे डॉक्टर होऊ शकते? चला तर मग आपण पुढच्या स्लाइड मध्ये समजून घेऊया अशा कुठल्या स्पर्धा परीक्षा आहेत की ज्या स्पर्धा परीक्षेतून एक परीक्षा तुमच्या लेकराचं आणि तुमच्या कुटुंबाचं आयुष्य बदलू शकते. अशा कुठल्या स्पर्धा परीक्षा आहेत? तर या स्पर्धा परीक्षा आहेत आणि या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांचं आयुष्य बदलतं. कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स, मग तुम्ही नीट घ्या, JEE घ्या, CDS घ्या, UPSC घ्या, MPSC घ्या, SST घ्या, NDA घ्या, CAT घ्या, सगळ्या प्रकारच्या ह्या स्पर्धा परीक्षा आहेत. यांच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन असतात, MCQ टाइपचे क्वेश्चन असतात. मग या परीक्षा एकदम देता येतात का? अचानक कधीही शालेय जीवनामध्ये स्पर्धा परीक्षा दिल्या नाही आणि नीटच्या परीक्षेमध्ये भारतात प्रथम आला असं कुठंच झालं नाही. आणि मग याची पायाभरणी सुरू होते इयत्ता 3री पासून. इयत्ता 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी विद्यार्थ्यांचा पाया पक्का होणं महत्वाचं आहे.
आणि म्हणूनच आपण मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या माध्यमातून एवढं ब्राईट फ्युचर जर का तुम्हाला मुलांचं करायचं असेल, तुम्हाला जर का तुमची मुलं अधिकारी झाली बघायची असतील आणि अशा प्रकारचं लक्झरियस अशा प्रकारचं लाईफ आपल्या मुलांचं जर का तुम्ही इमॅजिन करत असाल, त्याची कल्पना करत असाल, भले तुमचं आज कुटुंब शेतकरी कुटुंब असेल, भले तुम्ही आज इंजिनियर असाल, तुम्ही डॉक्टर असाल, तुम्ही आज कुठल्याही प्रोफेशन मध्ये असाल, पण आज तुम्ही तुमच्या मुलाबद्दल चिंता करताय, तुम्ही तुमच्या दीदीबद्दल चिंता करताय की उद्या काय, भविष्यात काय, कुठल्या स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजेत. आणि म्हणून शालेय जीवनामधल्या स्पर्धा परीक्षांचा राजमार्ग जो सुरू होतो मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी मध्ये. आपण या ठिकाणी शालेय जीवनामध्ये असलेल्या अत्यंत महत्वाच्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जीवनाला आणि त्यांच्या भविष्यातील सर्व स्पर्धा परीक्षांच्या नियोजनाला आकार देतोय. त्यातली पहिली आणि अत्यंत महत्वाची स्पर्धा परीक्षा आहे आणि ती आहे सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा. सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी मागच्या व्हिडिओमध्ये पहा की सैनिक स्कूलमध्ये नवोदयमध्ये कोणत्या प्रकारच्या सुविधा विद्यार्थ्यांना मिळतात. मग सैनिक स्कूल एवढ्या चांगल्या स्कूलमध्ये आपल्या विद्यार्थ्याचं जर ऍडमिशन व्हायचं असेल तर त्याची सुद्धा प्रवेश परीक्षा आहे. त्याचा सिलेबस मी मागच्याही वेळी सांगितलाय. आपली याची बॅच जी आहे मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी, याची बॅच सुरू होते ऑनलाईन 1 मार्च 2026 ला. आणि या बॅच मध्ये आपण मॅथ्स असेल, इंटेलिजन्स असेल, भाषा असेल, जीके असेल, सर्व विषय कव्हर करणार आहोत. एकूण 300 गुणांची परिपूर्ण तयारी. याच्या बॅचची वेळ असणार आहे सायंकाळी 6:15 ते 6:15 अशी वेळ असणार आहे. 5वीच्या विद्यार्थ्यांना म्हणजे 4थीतून जे 5वीत जात आहेत अशा विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची आहे, कारण 5वीच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते 2027 ची. पुढची बॅच आहे आपली 1 मार्च 2026 ला सुरू होणारी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, नवोदय विद्यालयांचं वैशिष्ट्यच आहे की टॅलेंट एक्सलंट असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील सर्व करिअर त्यांचं व्हावं यासाठी हे विद्यालय आहेत. आणि यासाठी सुद्धा प्रवेश परीक्षा आहे. यासाठी सुद्धा 100 गुणांची प्रवेश परीक्षा आहे. 80 प्रश्न येतात. अंकगणित असेल, बुद्धिमत्ता चाचणी असेल आणि भाषेचे 4 उतारे असतील. याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची क्षमता चेक केली जाते. याची सुद्धा बॅच आपली सुरू होते 1 मार्च 2026 पासून आणि ही सुद्धा पूर्णपणे ऑनलाईन बॅच आहे. जी क्लॅरिटी आणि क्वालिटी तुम्ही आता पाहताय हीच क्लॅरिटी आणि क्वालिटी लेक्चरची असते. लाईव्ह लेक्चर आहेत, शिवाय रेकॉर्डेड सेव्ह लेक्चर आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचं क्वालिटी एज्युकेशन आज ऑनलाईन शिवाय पर्याय नाही. पुण्यामध्ये राजगुरुनगरला 10वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्याच बेंचवरच्या विद्यार्थ्याचा खून केला. नाशिकमध्ये एका विद्यार्थ्याने आपल्याच शेजारच्या मित्राचा खून केला. ही परिस्थिती आज ऑफलाईन मध्ये. आणि म्हणून आज ऑनलाईन मध्ये कुठल्याही प्रकारचा धोका नाही. आपलं लेकरू घरी क्लास करतं, 2 वेळा त्याच्या तोंडावरून हात फिरवा, काहीच अडचण नाही. आणि म्हणून ऑनलाईन म्हणजे सेफ्टी. आणि अशा प्रकारच्या सेफ्टी लेक्चर्स मधून विद्यार्थी आपले घडणार आहेत आणि पुढच्या भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी तयार होणार आहेत. पुढची विद्यार्थीची आपली बॅच आहे 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिपची बॅच, जी आपण दरवर्षी सुरू करतो 15 मे रोजी. 15 मे 2026 ला आपण चालू करतोय 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन स्कॉलरशिपची बॅच. शासनाने 5वी आणि 8वीची स्कॉलरशिपची परीक्षा 2017 ते 2026 पर्यंत आता घेतली. आता आपल्याला पुढे 4थी आणि 7वीला परीक्षा आहे. आणि म्हणूनच आपण पूर्णपणे 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिपची मराठी माध्यमाची वेगळी आणि इंग्रजी माध्यमाची वेगळी बॅच त्या ठिकाणी घेतो. आणि म्हणून या शालेय स्पर्धा परीक्षामध्ये जर का विद्यार्थ्यांना आपल्याला घडवायचंय तर आपल्याला या बॅचेस त्या ठिकाणी जॉईन करायच्या आहेत. संपर्क क्रमांक आहे आपल्यासाठी, संपर्क क्रमांक आहे 90 21 10 10 29 73 50 54 75 81. यातल्या कुठल्याही कॉन्टॅक्ट नंबरला आपण कॉल करा, मेसेज करा, त्या ठिकाणी आपल्याला कॉन्टॅक्ट होईल. आपल्याला या सगळ्या बॅचेसची तयारी करायची असेल तर मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी हे ऍप्लिकेशन प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करा आणि या शालेय स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आपल्या लेकराचा सुरू करा. त्याचबरोबर मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी हा YouTube चॅनल पूर्णपणे शालेय स्पर्धा परीक्षांसाठी डिवोटेड आहे.
पूर्णपणे शालेय स्पर्धा परीक्षांचं अपडेट, कुठल्याही परीक्षेचं नोटिफिकेशन, कुठल्याही परीक्षेची तारीख बदलली, त्याचा परीक्षेचा पॅटर्न बदलला, सगळ्या प्रकारचा अपडेट या YouTube चॅनलवर दिलं जातं. आणि म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा. सगळ्या गरजू पालकांपर्यंत, शिक्षकापर्यंत त्या ठिकाणी शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.